म्हटलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळ्यात आधी इथे गिरिजाच्या हळदीचा प्रोग्राम दाखवण्यात आलेला आहे. म्हणजेच गिरिजाला आता सायली घेऊन येते आणि आता हळदीसाठी म्हणून बसवते. दुसऱ्यांना रुद्रलाही अर्जुन घेऊन येतो आणि तोही हळदीसाठी बसलेला असतो. इकडे आता प्रिया, सावी आणि त्या आत्या ह्या तिघीही जणींना पाहत असतात. नेमकं काय होतंय. सावीच्या मनात खूप जास्त धाकधूक असते. हेला काही झालं तरीसुद्धा रुद्रची उष्टी हळद लागायला नको असं सावीच्या मनात असतं. इकडे मात्र आता वासंतीने हळदीची छान तयारी केलेली असते. तर वासंती पहिल्यांदाच सायलीला हळद लावायचा मान देते. सगळ्यात आधी रुद्राला हळद लावायचा प्रोग्राम होतो. म्हणजेच आधी रुद्राला हळद लावून झाल्यानंतर तीच उष्टी हळद इकडे मात्र गिरिजाला लागणार होती. म्हणूनच सायली पहिल्यांदा हा हळदीचा मान पटकावते. सायलीनंतर अर्जुन. सायली आणि अर्जुनची हळद लावून झाल्यानंतर अर्जुनच्या हाताला थोडीशी हळद असते. अर्जुन जाऊन सायलीच्या बाजूला उभा राहतो. आता बाकी ज्या काही बायका हळदीच्या प्रोग्रामसाठी आलेल्या असतात ना, त्या आता हळद लावायला सुरुवात करतात. एक एक करून बायका समोर येतात आणि रुद्राला हळद लावत असतात. सायलीचं लक्ष गिरिजाकडे असतं आणि गिरिजासुद्धा अधूनमधून सायली आणि अर्जुनकडे बघत असते. तर इकडे मात्र अर्जुनचं भलतंच सुरू असतं. म्हणजेच काय तर आता अर्जुनला ना काही झालं तरीसुद्धा सायलीच्या गालाला हळद लावायची असते आणि त्यासाठी तो हळूच आहे ना त्याच्या हातामध्ये जी हळद असते ती सायलीच्या गालाला लावतो. आता सायलीच्या गालाला त्याने हळद लावल्याबरोबर इकडे मात्र आता सायली लाजू लागते आणि हे सगळं काही गिरिजा पाहून हसू लागते. गिरिजा म्हणत असते की काय रे, भलतंच चाललं यार तुमचं तर. आणि त्याच वेळेला आता इकडे हळदीच्या प्रोग्राममध्ये गिरिजा सायली अर्जुनमध्येच रमलेली असते. कारण त्यांचं जे लग्न होतं ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं होतं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधून त्यांचं प्रेम इतकं फुललेलं होतं ना की आता ते प्रेम एका वेगळ्याच टोकाला जाऊन पोचलेलं होतं. म्हणजेच आता सायलीसुद्धा अर्जुनला हळूच हळद लावते आणि त्यानंतर मात्र त्यांचा छान असा हळदीमध्येच मस्त असा रंगपंचमीचा खेळ चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप सुंदर असे दोघंही जण एकमेकांना हळद लावत असतात. दोघंही जण हसत असतात. इकडे मात्र आता पहिल्यांदा रुद्रला सगळीजण हळद लावतात. तर दुसरीकडे मात्र आता हळद लावायचा मान जो आहे तो मात्र या नागेश्वरला सुद्धा दिला जातो. म्हणजे नागेश्वरला सुद्धा आता सांगितलं जातं की तुम्हीही या आणि हळद लावा तुमच्या लाडक्या चिरंजीवाला. मग काय नागेश्वर हळद लावतो आणि त्यानंतर त्या सुभानरावला सांगतो की याचा खूप मोठा इश्यू झाला पाहिजे. काही झालं तरी सगळ्या मीडिया चॅनलवर ही बातमीच ऐकायला हवी. कारण आपण आहे ना हा एकदम राजेशाही थाटात हा सगळा लग्न सोहळा पार पडतोय. हे सगळं काही मिरवण्यासाठीच नागेश्वरचं सुरू असतं आणि नागेश्वर या सगळ्यामध्ये खूप जास्त इंटरेस्टने सफलही होत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सावीची खूप जास्त चिडचिड होत असते. सावी म्हणत असते की बघितलंत ना, हे काही झालं तरी हिच्या अंगाला उष्टी हळद लागायला नको. काय करताय तुम्ही लोक. आणि त्याच वेळेला थांब, 5 आकडे जे आहेत ना ते मोज असं आत्या सांगते. 5 आकडे मोजल्यानंतर बाहेरून मोठा धमाक्कन आवाज येतो आणि मग काही सगळेजण बाहेर पळत जातात. तर बाहेर जे आहे ना ते खूप मोठी अशी वरतून आग लागलेली असते त्यांच्या घरालाच. खरं तर ही आग कशी लागली, काय लागली हे कोणालाच काहीच कळत नसतं. सगळीजण आता धावत पळत गेलेली असतात आणि कशी आग लागली याचा शोध घेत असतात. पण त्यांना ना आता कळतच नसतं वरतून आग कशी लागलेली आहे. गिरिजा घाबरते. तर दुसरीकडे मात्र आता आत्याबाई सुरू होतात की हे सगळ्यांना या मुलीमुळे झालेलं आहे. हा अपशकुन झालाय. मी तुम्हाला आधीच सांगत होती की ही मुलगी पांढऱ्या पायाची आहे, काही चालणार नाही. तरीसुद्धा तुम्ही त्या मुलीला ठेवून घेतलं आणि आता बघितलं ना एकावर एक कसे अपशकुन होत आहेत ते. थांबा, मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तोपर्यंत ना इकडे प्रिया सगळ्यांना बाहेर पाहते. तोपर्यंत तिच्याकडे चांगली संधी असते. ती आता सगळ्यांनाच बाहेर बघितल्यानंतर धावत पळत आतमध्ये जाते आणि धावत पळत आतमध्ये गेल्यानंतर ती मात्र आता सगळी काही गोष्टी आहेत त्या उधळून लावायचा प्रयत्न करत असते. मुळात ना तिला ना ती हळद उधळून लावायची असते. कारण ती उष्टी हळद काही झालं तरीसुद्धा गिरिजाला लागायला नको रुद्रची असंच तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती आधी उष्टी हळद रुद्रच्या वाटीमध्ये जी असते ती पूर्णपणे खाली फेकून देते आणि आता ती म्हणत असते की दाखवा ना, आता मला दाखवा हे सगळं करून. आणि त्याच वेळेला मात्र आता
गिरिजाला असं वाटत असतं की खरंच ना मी मनापासून या लग्नाला तयार नाही आहे, म्हणून हे सगळं होतंय का, असा मनोमन गिरिजा विचार करत असते. तर सायली अर्जुनसुद्धा एका वेगळ्याच दृष्टिकोनातून हे सगळं काही पाहत असतात. तर इकडे मात्र आता गिरिजा म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे होतंय, माझ्यामुळे अपशकुन घडला आहे. आणि असं बोलतच ती आता आतमध्ये जायला निघते. आणि जेव्हा ती आतमध्ये येते ना, तेव्हा मात्र ती येऊन बघते तर काय, तिथे पूर्ण हळद पडलेली असते. आणि ती हळद पडलेली बघून सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सायलीला आता गिरिजा म्हणते की बघितलंस का, हा तर मागे एक अपशकुन झालाच होता आणि आता हा दुसरा अपशकुन, बघितलंस, आता पुन्हा एकदा ही हळद पडली. म्हणजे माझ्या नशिबात हे सगळं लग्न नाहीच आहे, म्हणजे मी या लग्नाला मनापासून तयार नाही आहे, म्हणून हे सगळं घडतंय का, असं देखील गिरिजा सायलीला विचारत असते. तेवढ्यातच बाकी इतर घरातले लोकसुद्धा तिथे आलेले असतात आणि ते सुद्धा हे पाहतात. तेव्हा मात्र पुन्हा या आत्याचं सुरू होतं आणि ती म्हणत असते की बघितलं का, तुम्हा लोकांना मी म्हणत होते की एकावर एक अपशकुन होत आहेत, पण तुम्हाला ती गोष्ट समजूनच घ्यायची नव्हती, तर मी तरी काय बोलावं, असं देखील आता ती म्हणत असते. पण त्याच वेळेला आपण पुन्हा एकदा हळद तयार करूया, असं सायली म्हणते. कारण ही कामं ना कोणाची आहेत ना मला चांगलीच माहिती आहेत. ज्या लोकांना हा प्रोग्राम चांगला होऊ द्यायचा नसतो तीच लोक असले नको ती कामं करत असतात. पण काही झालं तरीसुद्धा आपण आहे ना ह्या दोघांसाठी नवीन हळद बनवूया असं ठरलेलं असतं. पण त्यामध्ये सुद्धा आत्या म्हणत असतात की तुम्ही काही म्हणा आणि काही करा, दुसऱ्यांदा हळद लावा, पण हा झालेला अपशकुन आहे. कोणी मानायला तयार नसेल तर नको मानू, पण मला माहिती आहे की हा केवढा मोठा अपशकुन घडला आहे ते, असं बोलूनच आत्याचं सुरू असतं. मात्र आता सायली आणि अर्जुन जे आहेत ना ते मात्र इकडे गिरिजाला आणि इकडे अर्जुन हा जो आहे तो रुद्रला सावरत असतो. त्याच पहिली जेव्हा हे सगळे आरोप करत असते ना ते थेट करत असते ते म्हणजे या आत्या प्रिया या सगळ्यांवर. पण आता आत्या भडकते आणि प्रिया सायलीला उलटसुलट बोलायला जाते. मग अर्जुनला त्याच्या बायकोला कोणी काही बोललेलं सहन होत नाही, म्हणूनच तो आत्याला ओरडतो आणि या सगळ्यामध्ये उगाचे ना नाव खराब करून घेऊ नका. तर अर्जुनला आता आत्या बोलत असते की तू कोण आहेस रे मध्ये बोलणारा. त्याच वेळेला आता माझ्या बायकोचा झालेला अपमान मी सहन करणार नाही, ती जे बोलते ना ते बरोबर आहे, हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवलंय. इकडे गिरिजाही रडत असते. गिरिजाच्या डोळ्यात आलेलं पाणी हे सुद्धा आता रुद्रप्रताप पाहू शकत नसतो. तो आता अर्जुनला म्हणत असतो की मी ना माझ्या होणाऱ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलेलं बघू शकत नाही. त्याचबरोबर अर्जुनही बोलतो की हो करेक्ट आहे, कारण मीही माझ्या बायकोला कोणी उलटसुलट बोललं ना तर ते सहन करत नाही. अगदी तुझंही तसंच आहे, तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघंही जण एकमेकांकडे बघतात. तर आता अर्जुनने सायलीला डोळ्यानेच इशारा केलेला असतो आणि जेव्हा अर्जुन सायलीला डोळ्याने इशारा करतो तेव्हा मात्र आता त्या दोघांचंही ठरलेलं असतं की ह्या दोघांचाही मूड ऑफ आहे, कारण ह्या दोघांनाही उष्टी हळद लावली गेली नाही आहे. मग आता ह्या दोघांनाही एकमेकांची उष्टी हळद तर लावायला हवी, तेव्हा शुभशकुन होईल असंच आता त्यांना माहिती असतं. मग आता सायली आणि अर्जुन या दोघांनाही आता व्यवस्थित माहिती असतं की काय करायचं आहे ते, म्हणूनच आता दोघंही जण डोळ्याने इशारा करतात. सायली आता म्हणत असते गिरिजाला की चल आपण जाऊया, आपण फ्रेश होऊया, कारण आता आपल्याला बाकी इतरही कामं करायची आहेत, असं बोलूनच ती आता तिला घेऊन जात असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनही त्या रुद्रला घेऊन चाललेला असतो आणि मुद्दामुन्ना दोघांनाही ढकलतात. दोघांनाही ढकलल्याबरोबर आता अर्जुन हा मागे राहतो. तर इकडे सायली ही मुद्दामून मागे राहते. तिने फक्त गिरिजाला पुढे केलेलं असतं आणि जोरात त्याला ढकललं सुद्धा असतं. इकडनं रुद्र आणि दुसरीकडनं गिरिजा या दोघांनाही ढकलल्यामुळे आता गिरिजा डायरेक्टली त्या रुद्रच्या मिठीत जाऊन अडकते. आणि जेव्हा रुद्रच्या मिठीत ती जाऊन अडकते ना तेव्हा मात्र रुद्र तिला सावरतो. रुद्रच्या गालाची हळद आता गिरिजाला लागलेली असते आणि जेव्हा रुद्रच्या गालाची हळद गिरिजाला लागते ना तेव्हा मात्र गिरिजा त्याच्याकडे पाहू लागते. आणि त्याच वेळेला आता रुद्रचा हातही गिरिजाने धरलेला असतो आणि त्यामुळेच ना गिरिजाचा हात आणि रुद्रचा हात एकमेकांना घासल्यामुळे आता मात्र अजूनच हळद लागलेली असते, म्हणजे हातालाही लागलेली असते आणि त्याचसोबत इकडे मात्र तोंडालाही उष्टी हळद लागलेली असते. आणि त्यामुळेच ना आता त्यांना जे हवं असतं ते तर फायनली सक्सेस झालेलं असतं, उष्टी हळद लागलेली असते. आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त आनंद जो आहे तो खरं तर इकडे सायली आणि अर्जुनला होतो. सायली आणि अर्जुन म्हणतात की चला फायनली आपल्याला जे हवं होतं ते झालेलं आहे, म्हणजे या दोघांची उष्टी हळद एकमेकांना लागलेली आहे म्हटल्यावर आता आपल्याला हरकत नाही, आपण
शुभ शकून मानायला हवा. आता सगळ्याच गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना, तेव्हा सगळीजणं खूप जास्त खुश होतात आणि त्यांनाही पटतं की बरोबर हे बरोबर झालेलं आहे. म्हणजेच काय, तर इकडे आता सायली आणि अर्जुनने जो काही प्लॅन केला होता त्यामुळे मात्र आता हे दोघंही जण एकदमच जवळ आलेले असतात आणि त्यामुळेच आता या दोघांच्याही गालावर छान अशी लालीही चढलेली असते. हे बघूनच आता इथे आत्याबाईचा तळपायाची आग मस्तकात जात असते. ती मात्र खूप जास्त चिडलेली असते, कारण तिला वाटलंही नव्हतं की हे सगळं असं होईल. पण या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे ना, आता मात्र आत्या ही बघतच राहते आणि त्याचबरोबर इकडे असणाऱ्या या सगळ्यांचाच प्लॅन फ्लॉप झालेला असतो. प्रियाची तर खूप जास्त चिडचिड होत असते. म्हणजे प्रिया दरवेळेला ठरवत असते की काही ना काही करायचं, पण त्यावेळेला तिचा प्लॅन ना सक्सेसच होत नाही. दुसरीकडे मोनू आणि बाबा तयार होत असतात आणि त्याच वेळेला आता जेव्हा ते तयार होत असतात ना, तेव्हा त्यांना घ्यायला गाडी आलेली असते आणि ती जेव्हा गाडी बाहेर येते तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुमच्यासाठी नागेश्वर साहेबांनी गाडी पाठवली आहे. नागेश्वर साहेबांनी गाडी पाठवली म्हटल्यावर दोघंही जण खूप जास्त खुश होतात आणि लगेचच त्या गाडीत जाऊन बसतात. पण ती गाडी खरं तर ना पाठवलेली असते ती म्हणजे मुद्दामूनच त्या प्रियाच्या आणि त्यासोबत त्या आत्याच्या माणसांनी. आणि त्या लगेच फोन करून तो सांगू लागतो की चला आपलं काम झालं आहे. आणि त्यामुळेच आता तो सांगितल्याबरोबर इकडे त्यासुद्धा आता खुश असते. आत्या म्हणते की चला फायनली आपला प्लॅन सक्सेस होत आहे. म्हणजेच आपण ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणेच होत आहे हे सुद्धा आता ती सांगत असते. आणि सावी तू आता लग्नाच्या तयारीला लाग, कारण आता काही झालं तरी सुद्धा लग्न हे उरकायला हवं आणि त्यासाठी आता गिरिजा इथून गेल्यानंतर तुलाच तर तिच्या जागेवर जाऊन बसायचं आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग काय, इकडे प्रिया, सावी आणि त्यासोबत आत्या ह्या तिघीही खुश असतात. आता त्या ठरवतात की चला फायनली आपण ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या अगदी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत. सावी ही खूप जास्त खुश असते. दुसरीकडे आता हळद तर लागलेली असते, पण आता हा हळदीचा प्रोग्राम झालाय म्हटल्यावर पुढे देखील आता आपल्याला बरीच कामं करायची आहेत असं सायली म्हणते. त्याच वेळेला मात्र आता सायली ही गिरिजाला सावरत असते. तेवढ्यातच ना गिरिजाचा फोन वाजतो. गिरिजाच्या वडिलांचा गिरिजाला कॉल आलेला असतो आणि त्यामुळे आता गिरिजा कॉल रिसीव करते. गिरिजाला आता वडिलांबद्दल माहिती मिळते की त्यांच्या वडिलांची तब्येत खूप जास्त बिघडलेली आहे आणि ही गोष्ट जेव्हा गिरिजा ऐकते तेव्हा मात्र तिला खूप मोठा असा धक्का बसतो. ती आता विचार करते की हे सगळं कसं काय होऊ शकतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त बिथरते. मागचा पुढचा विचार न करता लगेचच आता तिनं बाहेर पडलेली असते. तेव्हा मात्र आता प्रिया सावीच्या कानात हळूच पुसते, चला फायनली चला, तुला जे हवं होतं ते आता सक्सेस होत आहे. म्हणजेच काय, तर आता आपल्या मनासारखं होणार आहे. सावी तयार राहा. दुसरीकडे आता अस्मिताचं डोहाळे जेवण असतं. अस्मिताच्या डोहाळे जेवणासाठी खूप सुंदर अशी तयारी केलेली असते आणि त्याच वेळेला आता अस्मिता ही खूप जास्त लाजत असते. कल्पना आणि प्रतिमाने तिला खूप छान असं तयार केलेलं असतं. अस्मिता आता म्हणत असते की माझ्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे, पण मला ना अजूनही असं वाटतं ना की लवकरात लवकर सचिन यायला हवा. असंच ती वाट बघत आता इकडे तिकडे पाहत असते. तर दुसरीकडे गाडीतून जात असतानाच इथे मात्र विचार येत असतो की काय चाललं आहे नेमकं. खरंच ना काहीच कळायला मार्ग नसतो, कारण हा रस्ता ना नेहमीचा नसतो. हा रस्ता जरा वेगळा असतो, पण हा रस्ता वेगळा आहे हे सुद्धा त्याला म्हटलं जातं. पण त्यावेळेला जेव्हा त्यांना म्हटलं जातं ना की हा रस्ता वेगळा आहे, त्यावेळेला मात्र आता तो म्हणतो की गुपचूपपणे चला, तोंडात ना एकही शब्द काढू नका असं बोलल्याबरोबर बिचाऱ्यांचा नाईलाज होतो. ते दोघंही जण शांत बसतात. पण आता मात्र एक मोठी गोष्ट घडते. समोरून सायली आणि अर्जुनची गाडी समोरच आलेली असते आणि जेव्हा सायली आणि अर्जुनची गाडी येते ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो मात्र त्या आत्याच्या माणसाला बसलेला असतो. अर्जुन आता गाडीतून उतरतो आणि त्या माणसाची जाम अशी धुलाई करतो, कारण काही झालं सुद्धा मोनूला आणि बाबांना त्याला वाचवायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी ही मोठी आता लढत घेतलेली असते आपल्या हातामध्ये. आणि जेव्हा त्यांनी हे सगळं आपल्या हातात घेतलेलं असतं तेव्हा मात्र चांगलीच धुलाई जी आहे ती मात्र आता सगळ्यांचीच तो करू लागतो, कारण एक एक करून गुंड आता तिथे येत असतात आणि त्या गुंडांना आता मात्र तो बेदम मारत असतो. सायली हे सगळं बघून घाबरत असते, पण सायलीला आता अर्जुनने सांगितलेलं असतं की जागेवर उतरायचं नाही, आतमध्येच बसून राहायचं. म्हणून सायली मात्र आता आतमध्येच बसून असते. त्याच वेळेला आता सगळ्या गुंडांना मारलं जातं, पण त्यावेळेला अर्जुन
मोनू आणि त्याचसोबत बाबांना सांगत असतो की तुम्ही दोघंही लवकरात लवकर घरी जायला निघा आणि योग्य त्या वाटेने जा, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. नीट जा, व्यवस्थित जा, असं देखील आता सांगितलं जातं. मग आता ते दोघंही जण तिकडनं जायला निघतात आणि त्याच वेळेला आता त्यांना सांगितलं जातं की दोघंही जण हळूहळू जा, कारण काही झालं तरी ते गुंड पुन्हा एकदा तुम्हाला रस्त्यात त्रास देऊ शकतात. अर्जुनने आता ऐनवेळी येऊन मोनूला आणि गिरिजाच्या बाबांना वाचवलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता नागेश्वर म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय मला खरंच ना कळत नाही आहे, कारण ही पोरगी पण ना आता अंगाला हळद लावलेली असताना बाहेर गेली आहे, त्याचसोबत हा सुद्धा बाहेर गेला आहे, काय चाललं आहे काय. त्याच वेळेला आत्या मात्र खूप जास्त खुश असते, कारण त्यांना माहिती असतं की आता इतक्यात तरी काहीही येणार नाही आहे आणि त्यामुळेच ना त्यांना इतका आनंद झालेला असतो की त्यांचा आनंद जो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. आत्या म्हणत असते की आता फायनली मी जेवढे प्लॅनिंग केले होते ते सगळे सक्सेस होताना तिला दिसत असतात आणि म्हणूनच ती खूप जास्त खुश असते. ती आता म्हणत असते की चला, पण तेवढ्यातच ना आता तिथे गिरिजा आलेली असते आणि गिरिजाला आलेलं बघूनच ना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण गिरिजा ही गेलेलीच नसते, पण सगळ्यांना असं वाटत असतं की गिरिजा गेलेली आहे. आणि गिरिजा जेव्हा धावत पळत तेव्हा तिला विचारलं जातं की अगं तू कुठे गेली होतीस. रुद्रही तिला विचारतो, त्यावेळेला ती म्हणते की मला असा फोन आला होता की बाबांची तब्येत ठीक नाही आहे आणि म्हणूनच मी गेले होते. मग काय झालं, बाबा भेटले का, तू जाऊन पण आलीस का इतक्या लवकर, असं नागेश्वर तिला विचारतो. त्यावर नागेश्वरला ती म्हणत असते की नाही, खरं तर ना बाबा मला भेटले नाहीत, पण मला ना ऐनवेळेला सायली आणि अर्जुनने थांबवलं. ते दोघंही जण मला म्हणाले की काला हळद लावलेली असताना तू अशी बाहेर जाऊ शकत नाही आणि म्हणूनच तुला मात्र इथेच थांबावं लागेल आणि त्यामुळेच आता त्यांनी मला इथेच थांबायला सांगितलं आणि ते दोघंही जण लवकरात लवकर गेले आहेत. त्यावर आता रुद्रप्रताप म्हणत असतो की ठीक आहे, तू तर ठीक आहेस ना, हेच मला खात्री हवी होती, कारण कधीही काही घडू शकतं. पण त्यावेळेला ना मात्र सावी खूप जास्त चिडचिड करत असते, कारण त्यांना असं वाटत असतं की गिरिजा तिकडनं गेली का गिरिजा इतक्यात तरी येत नसते, तिच्या बाबांना ती शोधत बसतात. पण इथे मात्र सगळा प्लॅन ना चौपट झालेला असतो. इथे काही मात्र ती आता बाबांना शोधायला गेलेलीच नसते. त्यामुळे ती पुन्हा आल्यामुळे ह्यांची खूप जास्त चिडचिड होऊ लागते. दुसरीकडे आता अस्मिता ही अजूनही वाट बघत असते की कधी एकदा सचिन येतोय. कल्पनालाही ती विचारते, मम्मा तू फोन केला होतास का. तर कल्पना सांगत असते की हो बाया, मी कॉल केला होता आणि त्यांनी मला सांगितले की ते इतक्यातच पोचणार आहेत, पण मग अजून कसा हा सचिन पोचला नाही, यामुळे खूप जास्त चिंतेतच ना इथे मात्र अस्मिता असते. आणि त्याच वेळेला आता अस्मिता शांत करण्याचा प्रयत्न प्रतिमा आणि त्याचसोबत कल्पना करत असतात आणि जेव्हा दोघीही जणी तिला शांत करायचा प्रयत्न करत असतात ना, तेव्हा मात्र आता अस्मिताला पाणीसुद्धा प्रतिमा देते आणि तिला म्हणत असते की बाया शांत हो. तेवढ्यातच ना तिथे आता सचिन आलेला असतो आणि तो येताना ब्युटिफुल असं म्हणतो. त्यावर अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. अस्मिता आता पाहतच राहते. अस्मिताला तो म्हणत असतो की ते काय ना, खरं तर ना मला ना असं वाटत होतं की एकदा तुझ्याकडे येतो, पण रस्त्यावर इतकं ट्रॅफिक होतं ना की येताना सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम्स आले, तरीसुद्धा मी हळूहळू का होईना यायचा प्रयत्न केला. खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळेच हे सगळं झालं, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा हे सगळं तो बोलतो ना, तेव्हा मात्र अस्मिता त्याला म्हणत असते की या सगळ्या प्रसंगात ना तू माझ्यासोबत कायम असावास असं मला वाटतं. तू माझ्यापासून प्लीज लांब जाऊ नकोस ना. मला ना असं वाटतं ना की तू माझ्यासोबत राहावास आणि मग मलाही खूप छान वाटेल ना तू माझ्यासोबत असलास तर. हो ग डार्लिंग, मी आता तुला सोडून कुठेही जात नाही आहे ना, मी आलोय ना तुझ्यासाठी. आपण मस्तपैकी ना डोहाळे जेवण एन्जॉय करूया, असं देखील आता सचिन जो आहे तो अस्मिताला शांत करत बोलत असतो. त्याच वेळेला तो म्हणतो की मी पटकन ना फ्रेश होऊन येतो, कारण फ्रेश व्हायला हवं, मी डायरेक्ट आलेलो आहे. त्यावर अस्मिता म्हणते की ठीक आहे, जा पटकन फ्रेश हो आणि ये, तोपर्यंत आम्ही तुझी वाट बघत आहोत. तर आता सगळीजणं खूप जास्त खुश असतात, कारण आता सचिन आलेला असतो म्हणून अस्मिताच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र अजूनही आता आणि बाबा घरपर्यंत पोचलेले नसतात, म्हणूनच खूप जास्त काळजी ना वाटत असते इथे असणाऱ्या या गिरिजाला. आणि तेवढ्यातच ना मोनू आणि त्याचसोबत बाबाही आलेले असतात आणि जेव्हा मोनू आणि बाबा तिथे येतात ना, तेव्हा मात्र आता तिथे कुठे जाऊन गिरिजाचा जीव भांड्यात पडतो. आणि तेव्हा मोनू आणि बाबा जेव्हा येतात तेव्हा ती लगेच त्यांना जाऊन भेटते. पण दुसरीकडे मात्र सावी आणि प्रिया यांची तोंडं पाहण्यासारखी झालेली असतात, कारण आहे ना त्यांनी जे ठरवलेलं असतं ना ते सगळं काही फ्लॉप होतं, कारण बाबांना गायब करायचं आणि त्याचसोबत गिरिजाला लग्न मंडपातून गायब करावं, हे सगळं त्यांचं प्लॅनिंग असतं. पण ते सगळं प्लॅनिंग ना
ऐन वक्ताला फ्लॉप झालेलं असतं आणि जेव्हा हे सगळं प्लॅनिंग फ्लॉप होतं ना, तेव्हा मात्र आता त्यांना काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. पण पुढे मात्र आत्याबाई घाबरलेली असते. आता हे सगळं माझ्या अंगाशी यायला नको म्हणजे झालं, नाहीतर सगळीजणं माझ्यावरच येतील, कारण त्यांना असं वाटेल की हे सगळं काही मी केलेलं आहे. पण आता बघूया काय होतंय ते, असा विचारही आता ती करत असते. दुसरीकडे मात्र आता प्रियाही म्हणत असते की काय करून बसलं हे सगळंच फ्लॉप गेले, कोणताही प्लॅन सक्सेस होत नाहीये. तर दुसरीकडे गिरीजा आपल्या बाबांना विचारत असते की बाबा तुमची तब्येत तर ठीक आहे ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना? तर बाबा म्हणतात की मला काहीच झालं नाही, पण मला ना नागेश्वर साहेबांनी गाडी पाठवली असा निरोप आला, म्हणूनच तर मी घरातना बाहेर पडलो, नाहीतर मी कशाला घरातना बाहेर पडलो असतो, असं देखील आता बोललं जात असतं. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र मी गाडी पाठवली असती दत्तू साहेब तर तुम्हाला सांगितलं असतं ना. मग मोनू सांगत असतो की आम्ही ना आरडाओरडा केला, तेव्हाच ना अर्जुन दादा आहेत ना तो तिथे आले, आणि अर्जुन दादा जेव्हा त्यावेळेला इथे आले ना, त्यावेळेला आमचा जीव थोडक्यात वाचला, नाही तर आम्हाला ते गुंड घेऊन चाललेले होते. मग अर्जुन सर आणि त्यासोबत सायली कुठे आहे असं देखील विचारलं जातं. मग ते ना त्या गुंडांच्या मागे गेले आहेत, ते गुंड नेमके कुठे गेले आहेत ना त्याचा शोध घेण्यासाठी, असं देखील आता म्हटलं जात असतं. मला मात्र एकूण एक सगळ्या गोष्टी ऐकून धक्का बसत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगा. मालिकेचा दुसरा भाग थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.